धामणगाव रेल्वे येथे वाढीव वीज बिलांचा बसणारा फटका आणि दररोजच्या विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या तळेगाव दशासर येथील ग्रामस्थांचा अखेर धीर सुटला। नागरिकांच्या तीव्र असंतोषाला वाचा फोडण्यासाठी माजी आमदार विरेंद्र भाऊ जगताप यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढण्यात आलाय। सोमवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता बस स्टॉप जवळील महावितरण कार्यालयात शेकडो ग्रामस्थ एकवटले होते। यावेळी माजी आमदारांनी अधिकाऱ्यांना समोरासमोर बसवून जनभावनांचा भडका मांडला आणि कडक शब्दात जाब विचारला। सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा रकमेची वीज बिले पाठवून महावितरणकडून लूट सुरू असल्याचा थेट आरोप यावेळी करण्यात आला। कोणतीही पूर्वसूचना न देता तासनतास वीज खंडित केली जात असल्यानं जनता हैराण झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले। अन्यायकारक बिले तात्काळ दुरुस्त करा आणि विजेचा खेळखंडोबा थांबवा, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा कडक इशारा यावेळी देण्यात आलाय। या आंदोलनादरम्यान तळेगाव दशासर येथील नागरिक, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनानं त्वरित पावले उचलली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। न्यूज एक्सप्रेस करिता अमरावती ग्रामीण प्रतिनिधी सचिन करडे यांची रिपोर्ट।